सोबत घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट आहेत, त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे। बापटजी, आता या ज्या घडामोडी घडतात त्या पार्श्वभूमीवर मला त्यातले जे निटीग्रिटीज आहेत निकालाच्या कायद्याच्या त्या तर आपण सगळे सांगतातच आहात। मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, हा निकाल विधानसभा अध्यक्षांच्या त्यांच्या अधिकारांच्या कक्षेमध्ये देण्यात येईल का, ज्याला डिस्क्रिशनरी पॉवर म्हणतात? हा विधिमंडळाच्या आणि आतापर्यंतच्या भारतभरातल्या केसेसच्या दाखल्यांच्या आधारे देण्यात येणार आहे का, किंवा 3 या बाबतीतले जे स्पेसिफिक नियम आहेत त्या बाबतीत देण्यात येणार आहे? आणि डिस्क्रिशन हे कायद्यापेक्षा वरती जाऊ शकतात का? तुमचे बरेच प्रश्न आहेत। आता एक गोष्ट सगळ्यात सुरुवातीला लक्षात घ्या की अँटी डिफेक्शन लॉचा जन्म जो झाला 85 साली, तो राजकीय भ्रष्टाचार थांबावा म्हणून राजीव गांधींनी केला। हो। आणि गमतीची गोष्ट अशी की त्यावेळी राजीव गांधींकडे लोक येत असताना त्यांनी यायचं नाही असा हा कायदा केला। बरं। त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त आहे, किंबहुना भारताच्या लोकशाहीवर राजीव गांधींचे फार मोठे उपकार आहेत। बरं। आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधानांचं पद फार पॉवरफुल होतं, त्यावेळी राज्यशास्त्र असं सांगतं की संसदीय पद्धतीचं रूपांतर प्राईम मिनिस्टेरियल सिस्टीम मध्ये होतं, जसं आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या काळात झालं होतं। हो। आणि उत्तम उदाहरण म्हणजे फली नरिमननी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की द प्राईम मिनिस्टर फेल्डर्स, पार्लमेंट फेल्डर्स, प्रेसिडेंट फेल्डर्स अँड अबव्ह ऑल द सुप्रीम कोर्ट फेल्डर्स, की जगण्याचाही अधिकार नाही असं सांगितलं आणीबाणीमध्ये। थोडीशी तशी स्थिती आता पंतप्रधान अतिशय पॉवरफुल झाल्यामुळे भारतामध्ये झालेली आहे। त्याचा परिणाम असा झालेला आहे की सभापती असोत, गव्हर्नर असोत, इलेक्शन कमिशन असोत किंवा काही अर्थाने सुप्रीम कोर्ट असो, त्याची विश्वासार्हता लोकांच्या मनातली कमी कमी होत चाललेली आहे। हे माझ्या मते सगळ्यात धोक्याचं आहे। आता तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं फार सोपी आहेत की कायद्यात जे लिहिलेलं असतं त्याच्या बाहेर जाता येत नाही। डिस्क्रिशन हे कायद्याच्या निश्चित वर नाही। जिथे डिस्क्रिशन दिलेलं असतं तिथे कायदा मोकळा असतो। मग गव्हर्नरला जसं काही बाबतीत डिस्क्रिशन दिलेलं आहे, परंतु गव्हर्नरनी चीफ मिनिस्टरच्या सल्ल्यानुसारच कारभार करायचा हा नियम आहे, त्याच्या पुढे जाता येणार नाही। हे सुप्रीम कोर्टाने परवा सुद्धा सांगितलं की आपल्या गव्हर्नरनी जी विश्वासदर्शक ठरावाचं बैठक बोलवली ती अनकॉन्स्टिट्युशनल होती, कारण ती उद्धव ठाकरेंनी सांगितली नव्हती बोलवायला। तेव्हा अगदी सोपं आहे की लिहिलेला कायदा जो आहे तो जास्त महत्वाचा आहे। फक्त दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा जो कायदा झाला याच्यातून पळवाटा काढण्याची प्रवृत्ती जास्त झाली। म्हणजे हा कायदा खरं भक्कम करायला पाहिजे लोकशाहीच्या दृष्टीने, त्याच्याऐवजी पळवाटा जास्त निघतायत। आणि मला वाईट काय वाटतं की सुप्रीम कोर्टाने परवा जो निर्णय दिला त्याच्यात 2-3 पळवाटा त्यांनी अशा काही ठेवल्या। तर उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली स्पीकरनी याचा निर्णय घ्यायचा डिस्क्वालिफिकेशनचा, अगदी बरोबर आहे, तसंच दिलाय कायद्यामध्ये। पण तो किती वेळात घ्यायचा, तर सुप्रीम कोर्टाने रिझनेबल टाइम म्हटलं। आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे दुरुपयोग प्रत्येक शब्दाचा होतो, त्यांनी तिथे स्वच्छ शब्दात लिहायला पाहिजे होतं की 3 महिन्यात घ्या। आता त्यामुळे झालं काय की 8 महिने झाले तरी निर्णय घेतला गेला नाही, पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जावं लागलं की हे काही करतच नाहीयेत। तेव्हा दुसरी गोष्ट अशी की 2/3 एकाच वेळी जायला पाहिजेत, हे 10व्या शेड्यूलमध्ये स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे, किंवा हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करायला पाहिजे होतं। आता पहिले जे 16 गेले ते 2/3 होत नाही, ते अगदी उघड आहे, त्यांचं मर्जर पण झालेलं नाही हे त्याहून उघड आहे, आणि त्यामुळे ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत। आता हा निर्णय 1 महिन्यात लागायला पाहिजे होता, प्रत्यक्षात तसं झालं नाही। आज 8 महिने झाले, अजून हा निर्णय पेंडिंगच आहे। आपण कदाचित संजय राऊत यांचं बोलणं ऐकलं असेल, त्यांच्या बोलण्याचे जे 2 प्रमुख भाग होते, एक आता ज्या गोष्टी चाललेल्या आहेत पंतप्रधानांचं महाराष्ट्रात येणं, जेव्हा की महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा सत्ता पेच आहे, मुख्यमंत्र्यांनी बाहेरच्या दौऱ्याचं नियोजन करणं हा एक मुद्दा होता, आणि दुसरा भाग सुप्रीम कोर्टाच्या काही निरीक्षणांचा त्यांनी इकडे आधार घेतला, मग तो व्हीप बद्दल असेल, गटनेता निवडीबद्दलचा असेल आणि अन्य बाबतीतला असेल। या गोष्टी खास करून सुप्रीम कोर्टाचा जो आहे, सुप्रीम कोर्टाचे स्ट्रक्चर्स वर्सेस प्रत्यक्ष निर्णय आणि आताची परिस्थिती याच्यात संगत कशी लावायची? नाही, आता राऊत साहेब जे बोलले त्यातला काही भाग राजकीय होता, त्याच्यावर मी नाही बोलणार, परंतु स्पीकर जो आहे त्यांनी अंपायर सारखं काम करावं ही राज्यघटनेची अपेक्षा आहे। परंतु दुर्दैवाने तो राजकीय पक्षाचा मेंबर असतो। इंग्लंडमध्ये कसं आहे की स्पीकर झाल्यानंतर राजकीय पक्षाचा राजीनामा देतात आणि पुन्हा निवडणुकीला तो उभं राहतो, त्यावेळी त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही, तो अनऑपोज निवडून येतो।
आणि तो कायम अंपायर म्हणून दोन्ही पक्ष तिथे दोन पक्ष पद्धत आहे, द्विपक्ष आहे, त्यामुळे तो अंपायर सारखं काम करतो. आपल्या इथे तसं नाहीये. एक व्यंकय्या नायडूंचं उदाहरण सोडलं की जे राज्यसभेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता, हे आदर्श उदाहरण एक सोडलं तर माझ्या माहितीत तरी कोणी राजीनामा दिलेला नाही आजपर्यंत. त्यामुळे ते पक्षाचे मेंबर असतात. ते एक, आता त्यांनी जर का पक्ष सोडला तरी चालू शकेल हे 10व्या शेड्यूलमध्ये म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यामध्येच दिलेलं आहे की तात्पुरता त्यांनी पक्ष सोडला आणि स्पीकर पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा आपला पक्ष जॉईन केला तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत. बरं. शिवाय त्यांना पहिल्यांदा जेव्हा मतदान होतं विधानसभेमध्ये त्यावेळी मतदान करता येत नाही, फक्त कास्टिंग वोट असतं. म्हणजे राज्यघटनेची तुम्ही फिलॉसॉफी जर का लक्षात घेतली तर त्याच्यामध्ये स्पीकरनी अंपायर सारखं काम करायचं असतं. प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही आणि त्यामुळे हे आता जे सगळं चाललेलं आहे 8 महिने जे लागले. आता माझं स्वच्छ मत आहे की ज्यावेळी विधानसभा चालू नसते त्यावेळी अध्यक्षांना खूप कमी काम असतं. त्यामुळे साधारणतः 2 महिन्यामध्ये याचा निर्णय लागायला पाहिजे होता. त्याला जर का 8 महिने लागले किंवा 1.5 वर्ष लागलं रादर, तर मला असं वाटतं की 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे त्यांच्यावर दबाव आहे प्रचंड कुठला तरी, म्हणजे पक्षाचाच दबाव आहे, आणि दुसरी गोष्ट नाही तर ते अकार्यक्षम आहेत. म्हणजे या दोनपैकी एक काहीतरी स्वीकारावंच लागेल आपल्याला. तेव्हा आपण आता 4ची वाट बघू. फक्त मला असं वाटतं की मी जसं तुम्हाला फली नरिमनचं आता सांगितलं की आणीबाणी सगळ्यांनी आमची निराशा केली, तसं मी आत्ताच एक एल्गार नावाचा कविता संग्रह वाचत होतो. त्यात एक अशी ओळ आहे की गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मढ्याला आता उपाय नाही. सुरेश भटांची संध्याकाळी म्हणायला लागू नये एवढीच माझी इच्छा आहे. सुरेश भटांची अगदी बरोबर. काही वेळा मला असं वाटतं की साहित्यिक लोकांना बापट सर इन्साइट असते या गोष्टी. बापट सर, रामशास्त्र्यांनी प्रत्यक्ष निर्णय देण्याच्या आधीच त्यांना गारद्यांमध्ये सामील आहे असं म्हणणं हा रामशास्त्री सोडा पण न्यायाधीशाच्या त्या पदाचा अवमान नाही का? अजून निर्णय आलेला नसताना थेट त्यांच्यावरती हेत्वारोप करणं, असं करून संजय राऊत किंवा कोणी इकडे पक्ष सोडून द्या कुठलाही, हा एक प्रकारे मानभंग नाही का त्या पदाचा? नाही, राजकीय लोकांनी काय बोलावं यावर मी काही वस्तू बोलणार नाही, कारण मी मुद्दामून आता सुद्धा म्हटलं की मला ही ओळ संध्याकाळी म्हणावी लागू नये. मी त्याची आधी कॉमेंट केलेली नाहीये. आणि राऊत जे आहेत किंवा सगळ्याच पक्षाची लोक ही इतक्या खालच्या लेवलला जाऊन हल्ली भांडतात की गळ्यात पट्टा घालून, आता एखादी व्यक्ती आजारी असेल त्यांनी गळ्यात पट्टा घातला असेल तर त्यावर आपण बोलायला नको ना. इतक्या मला वाटतं मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे. पण मी राजकीय लोकांवर बोलणार नाही. ती एकेकाळी नेहरूंच्या पार्लमेंटमध्ये जी भाषणं होत असत ती भाषणं आणि आत्ताची जी भाषणं होतात ती, त्याच्यात फार मोठा फरक आहे. ती अकॅडमिक असायची ना आता पॉलिटिकल असतात. त्यामुळे तो विषय नाही मी टाळायचा प्रयत्न करतोय. बरं. बापट सर, मगाशी तुम्ही नव्हता तेव्हा मुख्यमंत्र्यांची एक प्रतिक्रिया आली होती आमच्यापर्यंत आणि त्यात ते म्हणाले होते की निवडणूक आयोगानं आमच्याकडे चिन्ह आणि आम्हाला पक्ष दिलेला आहे, आणि हे 2-2दा त्यांनी त्याचा उल्लेख केला. मला याची पण आठवण आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता त्यावेळी त्यांनी कॅटेगोरिकली म्हटलं होतं की विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा विचार इथे प्रामुख्यानं करू नये किंवा त्याचा रेफरन्स घेण्याची गरज आवश्यकतेनुसार नाहीये, त्यांनी स्वतःहून निर्णय घ्यावा. पण माझा आपल्याला प्रश्न असा आहे की निवडणूक आयोगासारखी एक स्वायत्त संस्था थेट पक्ष आणि चिन्ह जर का या मंडळींना देत असेल, एकनाथ शिंदे आणि गटाला, तर मग तो प्रभावित करणारा मुद्दा ठरणार नाही का? नाही, काय असतं आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जसं सांगितलं की कायद्याखाली स्पीकरला डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार आहे तेव्हा त्यांना ते त्यांच्याकडे सोपवलं. तसंच एखाद्या पक्षाला मान्यता द्यायची की नाही हे सिम्बल्स ऍक्ट खाली निवडणूक आयोगाचा अधिकार आहे 15व्या कलमाखाली त्यांच्या. त्यामुळे ते 2 वेगळे आहेत, एकाचा दुसऱ्यावर परिणाम होत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टाने एखाद्याला फाशी दिलं आणि त्यांनी दयेचा अर्ज केला राष्ट्रपतींकडे, तर राष्ट्रपतींवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय बंधनकारक नसतो. ते स्वतःच्या डिस्क्रिशनमध्ये तो निर्णय घेतील. तसंच इथे आहे की स्पीकरनी जो निर्णय घ्यायचा आहे त्याचा कुठलाही संबंध इलेक्शन कमिशनची नाही, आणि इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतलाय त्यावर सुप्रीम कोर्टाने फार मोठे ताशेरे ओढलेत की त्यांनी फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीचं मेजॉरिटी बघितली आहे, पण ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीचा विचार केलेला नाही, त्या पार्टीच्या घटनेचा विचार केलेला नाही, त्या आयडिओलॉजी प्रमाणे हे पक्ष चालतायत की नाही हे पाहिलेलं नाही. त्यामुळे
त्याच्या विरुद्ध पुन्हा अपील केलेलंच आहे. ते आता पुढच्या महिन्यामध्ये चालू होईल की हा निर्णय इलेक्शन कमिशनचा मुळात बरोबर होता की नाही. हो. बापट सर, स्वतः विधानसभा अध्यक्ष म्हणतायत की मी नियमांच्या कायद्याच्या चौकटीत हा निर्णय घेणार आहे. अशा वेळी जर का समजा कायदेशीर चौकटच मानायची म्हटली आणि त्याच्या जर का डिस्क्वालिफिकेशन झाली, म्हणजे हे जे काही 3 पर्याय दाखवले जात आहेत, अशा वेळी कदाचित तुम्ही याची कशा प्रकारे घ्यायला प्रश्न मला माहित नाही, पण समजा खरंच एकनाथ शिंदेसकट सगळी 40 जण आमदार जर का अपात्र ठरले तर त्यांच्याकडे काय पर्याय उरतात? त्यांच्याकडे पर्याय म्हणजे बाकी काहीच नाही. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की ज्यावेळी असं डिस्क्वालिफाय होतात त्यावेळी ते पहिल्या पॉईंट म्हणजे ज्या दिवशी त्यांनी पक्षांतर केलं त्या क्षणापासून ते डिस्क्वालिफाय होतात. म्हणजे 1.5 वर्षापूर्वीच ते डिस्क्वालिफाय झाले असं धरलं जाईल. त्यांच्याकडे एकच फक्त येतं की हा डिसिजन चुकीचा आहे म्हणून सुप्रीम कोर्टाकडे जाता येईल. एवढे एकच मार्ग उरतो. आणि जर का वेगळा निर्णय आला तर इमिजिएटली उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटातल्या विधानसभा किंवा या आमदारांवरती मग पुढे सुप्रीम कोर्टात जे व्हायचं ते होईल, पण आता पुढे आर्थिक अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन आहे विधानसभेचं, त्याच्यावरती व्हीप कोणाचा लागू ठरेल मग सर? नाही, आता ते आपण निर्णयापर्यंत थांबूया, कारण हे सुप्रीम कोर्टाकडे जात आहे का, त्याला स्टे मिळतोय का, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे आता मी त्या निटीग्रिटीमध्ये जात नाही.